समजा मुंबई ते नागपूर हे अंतर किती आहे? 750. बघा असा एक प्रश्न आपण पहिले पण घेतलेला आहे. बस एक प्रॅक्टिस साठी आपण जस्ट रिपीट केला आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे की दोन गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील बस एवढं सांगितलं आणि पहिले जे होता थोडासा चेंज होता. ओके, तर मुंबई ते नागपूर हे अंतर 750 आहे. लक्षात घ्या, समजा हे मुंबई आणि इथून इकडे नागपूर हे अंतर किती आहे? 750 आहे. 750 किलोमीटर. आणि एकाच वेळेस विरुद्ध दिशेने दोन गाड्या निघाल्या. आता विरुद्ध दिशेने म्हटल्यानंतर मुंबईहून पण एक गाडी निघाली आणि तिकडून नागपूरहून पण एक गाडी निघाली. एकाच वेळी म्हणजे टाइम दिलेला आहे आपल्याला 9 वाजता. 9 वाजता त्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघाल्या. तर पुढे काय विचारलंय आपल्याला? तर निघालेल्या गाड्यांचा वेग दिलाय. पहिल्या गाडीचा वेग दिलेला आहे 70. ही मुंबईची गाडी 70च्या स्पीडने चालली आणि नागपूरची गाडी चालली 55च्या स्पीडने आणि अनुक्रमे दिलेला आहे. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील? एकदम सोपं आहे. काय करायचं? त्या दोन्ही गाड्यांनी मिळून हे बघा, हे आणि इथं कुठेतरी त्या एकमेकींना भेटतील. म्हणजे दोघींनी पण मिळून हे 750 पूर्ण केलं. म्हणून आपण काय करू ह्या दोघांची जी स्पीड आहे ती एक करू. हिची जी स्पीड आहे 70ची प्लस हिची जी स्पीड आहे 55ची. का एक केली? पहिलं तर त्या दोघी एकमेकांच्या अपोजिट दिशेने येत आहे म्हणून त्यांची स्पीड आपण एक केली आणि एक केल्यानंतर किती येईल इथे? 125. मग आपल्याला ह्या दोघींच्या स्पीड नुसार काय मिळालं? 125 एका तासाला जात आहेत दोघी जणी मिळून असं निघालं. मग जर एका तासाला 125 जात असेल मग 750 पूर्ण करायला किती तास लागले? तर आपण काय करू, ह्या 125 ने ह्या 750 ला भाग देऊ. आता याला आपण वेगळं व्यवस्थित सुटसुटीत लिहून घेऊ, भाग द्यायला सोपं जाईल. बघा, या 750 ला या 125 ने जर भाग दिला तर आपल्याला टोटल किती तास झाले ते मिळून जाईल. आता याला आपण काय करू, 5 ने भाग देऊ. बघा, 5 दुने 10, इथे किती उरले? 2. 5 5 25, 5 1 5, पुन्हा इथे उरले 2, 5 5 25. हा शून्य कट इथे आला. 25च्या पाड्यात 150 आहेत. किती? 25 आहे 150. सोप्या पद्धतीत दिला आपण, इथे भागाकार केला. आता इथे आलं 6 तास. म्हणजे ह्या गाड्या एकमेकीला 6 तासाने भेटतील. 6 तासाने भेटतील, परंतु किती वाजता भेटतील? कितीला निघाल्या? 9ला निघाल्या, बरोबर आहे. आणि भेटतील कितीला? 6 तासाने भेटतील. मग 6 तास त्याच्यामध्ये आपण काय करू? ऍड करू. 9 6 किती? 15. मग 15 ही 24 ताशी घड्याळ झाली. आपल्याच्यात जर कन्वर्ट करायचे तर 15 म्हणजे किती असतात? 3 वाजतात. म्हणजे त्या गाड्या किती वाजता भेटतील? तर 3 वाजता भेटतील. बस एक लास्ट क्वेश्चन बाकी आहे, तेवढा आपण सॉल्व्ह करू. बघा, हा जो प्रश्न आहे याच्यात काय सांगितलंय की एक रेल्वे एका प्लॅटफॉर्म वरील माणसाला 4 सेकंदात ओलांडते आणि त्या प्लॅटफॉर्मला सुद्धा 6 सेकंदात ओलांडते. तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती मीटर आहे ते आपल्याला काढायचं आहे. थोडा किचकट प्रश्न आहे, परंतु जर समजून घेतला तर सोपा सुद्धा आहे. लक्षात घ्या, समजा आता हा प्लॅटफॉर्म, हा जो प्लॅटफॉर्म आहे या आणि इकडून समजा ही जी रेल्वे आहे, ही रेल्वे इथपर्यंत आलीये. ही रेल्वे ह्या प्लॅटफॉर्मला ओलांडेल, बरोबर आहे. म्हणजे ती इथून पूर्णतः अशी इकडे जाईल, बरोबर आहे. ह्या रेल्वेने हा पूर्ण प्रवास केला आणि ह्या प्लॅटफॉर्मला तिकडे म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मला ओलांडलं, बरोबर आहे. तर रेल्वेने ज्या वेळेस पहिलं काय सांगितलंय की रेल्वेने माणसाला 4 सेकंदात ओलांडलं. आता इथे कुठेतरी एक तो माणूस आहे. आता माणसाला ओलांडलं, माणसाला लांबी नसते, पुन्हा पुन्हा तेच सांगते, माणसाला लांबी नसते म्हणून रेल्वे ही स्वतःलाच ओलांडतीये. तर इथं माणसाचं काही एवढं डोक्यात घेऊ नका. बरं, सरळ सोपं एवढं लक्षात ठेवा की रेल्वे जी स्वतःची लांबी आहे 160 मीटर ती 4 सेकंदात ओलांडतीये. लक्षात आलं? स्वतःची जेवढी आहे तेवढी 4 सेकंदात ओलांडतीये आणि या प्लॅटफॉर्मची जी आहे ती 6 सेकंद मध्ये ती ओलांडतीये. तर आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस रेल्वे या पोझिशन मध्ये येईल म्हणजे समोरासमोर असेल त्यावेळेस काय होईल? रेल्वे काय करतीये? 160 मीटर अंतर जेवढं आहे स्वतःच तेवढं ती काय करतीये? किती सेकंद मध्ये ओलांडतीये? 4 सेकंद मध्ये. आता लक्षात घ्या, समजा रेल्वे ही या प्लॅटफॉर्मच्या समोर येईल, ती काय करेल? 4 सेकंदात
जेवढी रेल्वे आहे तेवढं प्लॅटफॉर्मचं अंतर ती 4 सेकंदात ओलांडेल. म्हणजे ह्या 6 मधून हे 4 इकडे दिल्या जाईल. बरोबर आहे. मग राहतात किती? 2. म्हणजे एक लक्षात घ्यायचंय की रेल्वे ही ज्या वेळेस इथे ओलांडेल, बघा इथे स्वतःची लांबी प्लस ह्या प्लॅटफॉर्मची लांबी ही काय करेल, ह्या 4 सेकंड मध्ये ओलांडेल. मग राहिलेले किती आहे? 6 मधून 4 गेले, राहिले किती? 2. तर रेल्वे काय करेल, ती त्या प्लॅटफॉर्मला 2 सेकंदात ओलांडेल. जर 160 मीटर 4 सेकंदात होत असेल तर 2 सेकंदात किती, हे जर आपल्याला मिळालं तर आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी इथे मिळेल. आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. बघा 160 गुणिले 2 भागिले 4. इथे आपण समजा ह्या 2 ने 4 ला भाग देऊ. बे एक बे, बे दुने 4. 2 ने 16 ला भाग देऊ. बे आठी 16. आता इथे हा 8 उरला, हा 0 त्याच्यावर टेकून देऊ. म्हणजे आपलं उत्तर इथे मीटर मध्ये आलेलं आहे. आपल्याला तेच विचारलं, लांबी किती मीटर असेल, म्हणजे किती असेल ती? 80 मीटर लांबी असेल.